महानगर अमरावती में दिनांक 2 अक्टूबर को भारतीय जनता पार्टी के किरण पातुरकर द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन करते अमरावती में मेडिकल कॉलेज की स्थापना का संपूर्ण श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को प्रदान किया गया। प्रस्तुत है क्षण चित्र। नाव टाकायची कारण की नाव कशाला 1 लाख सह्या गोळा करण्यासाठी मला एवढ्या लोकांनी मदत केली आहे की पुन्हा कोणाची नाव टाकू कोणाची नाही टाकू। हॅलो हॅलो तर आजची ही जी प्रेस बोलवली आहे त्याच्यात मी पहिले नाव त्याच्यात टाकायचे पहिले नाव सांगतो। पहिले डॉक्टर बबनराव बेलसरे ही बसली आहे प्रेसमध्ये। दीपक कोहेकर प्रवीण वैश्य आणि इकडे बसले आहेत वानखेडे तुषार वानखेडे प्रवीण वैश्य तुषार वानखेडे नंदकिशोर पेटले त्याच्यानंतर डॉक्टर सोमवंशी पेटले डॉक्टर सोमवंशी कर्माकर सोमवंशी जे पीडीएमसी चे डीन होते। नाही इथे आता मी काही नावं असे घेतो आहे की ज्यांना बोलावलं होतं आणि सगळेजण पात्र प्रकरणामध्ये बसलेले आहेत त्याच्यामुळे नाही लागला म्हणजे जे आज इथे यायला पाहिजे होते 2 वाजता बोलवलं पाहिजे होते ते आले असते सगळे। तर पद्माकर सोमवंशी गजानन देशमुख मी पहिले काय सांगितलं की ज्यांना बोलावलं पात्राप्रमाणे फोन केले राजू ज्यांनी मदत केली राजू लिखितकर भैया राजू लिखितकर शुभम पांढरे आणि जैन अंकित जैन IMA चे सगळे पदाधिकारी MIDC चे पदाधिकारी हे सगळेजण मला या सगळ्या याच्यात त्यांनी सहकार्य केलं। इतक्या सगळ्या जणांचे नावं काही जणांचे दिले असते तर काही जण नाराज झाले असते म्हणून मी सर्वांचे नावं दिले नाही। आज इथे 8-10 जण बोलवले होते 4 जण आले आहेत 4-5 जण पात्र या याच्यात आहे। आजची ही पत्रकार परिषद राजू लिखितकरचं नाव एकदा चेक करून घ्या याचं म्हणणं आहे की सोडून देऊ। नाही तुम्ही जे म्हणता ते दुसरे नाही अंबापेठवाले नाही इकडे बालाजी हे पन्नालाल नगरवाले राजू लिखितकर आहे ज्यांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दिला होता का मोठा। तर आजची ही पत्रकार परिषद आम्ही आणि आपल्या अमरावतीकरांनी जे आंदोलन 2016 मध्ये सुरू केलं होतं अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे त्याची पूर्तता म्हणजे कंप्लीट सरकारचा आणि NMCची ऑर्डर आली आहे की 100 जागेचा प्रवेश। आता ही तिसरी रेग्युलर जे मेडिकल कॉलेज चालू आहे त्याची तिसरी फेरी आणि याची पहिली फेरी होईल आणि 1 नोव्हेंबर पासून कॉलेज स्टार्ट होईल। त्यामुळे कॉलेज स्टार्ट होणे हा जो आपला उद्देश घेऊन आपण चाललो होतो तो या 1 नोव्हेंबरला पूर्ण होतोय। तर त्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर आपण धन्यवाद प्रस्तावासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। गेले 8 वर्ष जी पत्रकार परिषद घेतली अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी 2016 मध्ये कृती समिती स्थापन झाली होती आणि त्याचं नेतृत्व माझ्याकडे देण्यात आलं होतं। त्या कृती समितीच्या 8 वर्षाच्या संघर्षानंतर केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला 100 जागा भरण्यासाठी प्रवेशाची अनुमती दिली आहे। साधारणतः ऑक्टोबर 15 ते 20च्या दरम्यान प्रवेश प्रक्रिया चालू होईल आणि 1 नोव्हेंबरपासून कॉलेज चालू होईल। यासाठी डफरींच्या परिसरात जागा अलॉट झालेली आहे, इमारत तयार झालेली आहे।
त्यामुळे कृती समितीचं जे काम होतं की कॉलेज चालू करणे ते कृती समितीचं काम पूर्ण होते आहे. त्यासाठी आज ज्यांनी या सगळ्या ह्याच्यात आम्हाला मदत केली त्यांना धन्यवाद देण्यासाठी, शासनाला धन्यवाद आणि अभिनंदन करण्यासाठी खरं म्हणजे हा आजचा पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे अनेक अमरावतीकरांना समाधान आहे की आपल्या अमरावतीला मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज झालं. समाचार संकलन अशोक भाई जोशी.